संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव आता सुरू झाला आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे तर देवस्थानांमध्ये वाढल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आणि अमरावती शहरामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती जिल्ह्याच्या कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई अंबादेवी एकविरादेवी मंदिरात लाखो भाविक दरवर्षी दर्शनाकरिता दाखल होत असतात। आणि यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्याचं चित्र आपण बघू शकता। माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर राजकमल चौकाकडे जाणारा हा मार्ग आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या भागामध्ये झाल्याचं चित्र आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात आता या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत दुकाने सुद्धा सजलेली आहेत। लहान बालकांसाठी खिलोने असतील, महिलांसाठी विशेष दागिने असतील किंवा पुरुषांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे जे आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहेत या इथे सजलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात इथे दुकानं सध्या सजल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आज नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी या परिसरामध्ये झाल्याचं चित्र आपण पाहू शकता। दरवर्षी लाखो भाविक आई अंबादेवी एकविरादेवीच्या दर्शनाकरिता अमरावती शहरामध्ये दाखल होत असतात। संपूर्ण भारतभरातून जे आहे तर संपूर्ण देशामधून नागरिक या ठिकाणी आई अंबादेवी एकविरादेवीच्या दर्शनाकरिता दरवर्षी या ठिकाणी दाखल होतात आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत या परिसरामध्ये गर्दी होत असते। मात्र यावर्षी सुद्धा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता आई अंबादेवी यांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग जर बघितला तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र आहे। आणि संपूर्ण ठिकाणी जे आहे तर पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख लावण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर पोलीस प्रशासनाकडून जे आहेत एक बूथ तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये नागरिकांना विशेष सूचना देण्यात येत आहे, जसे की चोरांपासून सावध राहावे, आपल्या लहान बालकांचे हात सोडू नयेत जेणेकरून ते हरवू नयेत किंवा चोरांपासून नागरिकांनी सावध राहावं। मोठ्या प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी चोरी सुद्धा होऊ शकते, याची दक्षता नागरिकांनी घ्यायला हवी। त्याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाकडून आयुक्तालयाकडून जे आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। आणि विशेष बूथ राजकमल चौकामध्ये आणि गांधी चौकामध्ये बांधण्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये जे आहे तर पोलिसी धाक कायम राहायला हवा। कुठलेही अनुचित प्रकार या संपूर्ण परिसरामध्ये घडू नयेत याचा जे आहे तर कडोकट बंदोबस्त जे आहे तर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। आई अंबादेवीचा ज्या परिसरामध्ये आहेत लाखो भाविक आपण बघितलं असेल आणि रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी या परिसरामध्ये होत असतं। आजचा दुसरा दिवस आहे आणि नवरात्र उत्सवाला आणखी 7 दिवस बाकी आहेत। मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण जे आहेत या परिसरातल्या घडामोडी असतील, संपूर्ण नवरात्र उत्सवाचं थेट प्रक्षेपण असेल, आपण सिटी न्यूज चॅनलवर नक्कीच बघू शकाल।
मित्रांनो तेव्हा आई अंबादेवी एकंदरीत मंदिर परिसरामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. आपण एकंदरीत बघितलं तर दिवसभरातून जे आहेत हजारोच्या लाखोच्या संख्येने भाविक येथे दाखल होत असतात. मोठ्या प्रमाणात आईची आराधना करण्याकरता, आईची पूजा अर्चना आणि आशीर्वाद घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात येथे नागरिक असो दाखल होत असतात. आपण बघू शकता महिलांची सर्वात मोठी गर्दी जी आहे अंबादेवी मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर नवरात्र उत्सवाचा फक्त हा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस असूनही मोठ्या प्रमाणात भाविकांनी या परिसरामध्ये गर्दी केलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर आमच्या सिटी न्यूजच्या प्रेक्षकांना रूप आहे ते थेट दाखवण्याचा प्रयत्न करू. अंबादेवीचं दर्शन आमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना घडावं असं याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मोठ्या प्रमाणात सिटी न्यूजचे जे दर्शक आहेत भारत देशाच्या बाहेर सुद्धा आहेत ते सुद्धा आम्हाला प्रतिसाद देतात. आमचं चॅनल जे आहेत आपल्या भारत देशाच्या बाहेर सुद्धा बघितलं जातं आणि आमच्या माध्यमातून आई अंबादेवीचं दर्शन त्यांना घडावं हे नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच आजच्या दिवसाचं विशेष महत्व काय असतं, कशा पद्धतीचं महत्व असतं आजच्या दिवसाचं ते आपण महाराज यांच्याकडून जाणून घेऊया. नेमक्या कशा पद्धतीचं आजच्या दुसऱ्या दिवसाचं महत्व असते ते सांगायला कशा पद्धतीची तयारी आहे आपल्या आणि आजचा दिवस विशेष काय महत्व असते आजच्या दिवसाचं. अंबादेवी चौकाकडून सुसज्ज पूर्ण भक्तांची व्यवस्था आहे. सगळी तयारी झालेली आहे. विधिवत सर्वपैकी घटस्थापन केलेलं आहे. ब्रह्मध्वज स्थापन केलेला आहे. आज भक्त ओटे भरत आहे. गावातून परगावातून परदेशातून सुद्धा इथे हजारो लाखो भक्त येत आहेत. तुम्ही गर्दी पाहतच आहात. आज सप्तशतीमध्ये ज्या देवीच्या स्वरूपाचा उल्लेख आहे त्याचा श्लोकच आहे. प्रथमम शैलपुत्री द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेती पुष्पांडेतीचाष्टमम पंचमम स्कंदमातेती षष्ठम कात्यायनीतीच सप्तमम कालरात्रीच महागौरीती चाष्टमम नवमम सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तिता असा या 9 दिवसाच्या प्रत्येक रूपाचा हे आहे. आज दुसरेच माळ आहे. दुसरा दिवस आहे. तर दुसरी माळ आहे ब्रह्मचारिणी. त्याचा अर्थ असा होतो की ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण. म्हणजे ब्रह्मचारी रूपाचं ब्रह्मचर्यत्वाचं आचरण करून तपश्चर्या करून पार्वतीने शिवाला मिळवण्यासाठी ती तपश्चर्या केली होती. त्याला त्या रूपाचं आज पूजन केले जाते. म्हणून आजच्या दुसऱ्या दिवसाच्या रूपाला ब्रह्मचारिणी असं नाव देण्यात आलेलं आहे. तिने पांढरा वस्त्र धारण केलेले आहे. म्हणजे ती संयम आणि अहिंसा याचं प्रतीक आहे. आणि तिच्या हातात जपमाळा आहे. म्हणजे ती ज्ञानाची देवी असा आजच्या दुसऱ्या स्वरूपाच्या देवीचा संदेश आहे. नक्कीच नवरात्रामध्ये 9 दिवसाचा सुद्धा देवीचा सर्वच वेगवेगळ्या दिवसाचा एक महत्व असतो. आज सुद्धा नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आहे. लाल रंग जे आहे देवीचा आजचा मानला जातो. महाराजजी यांनी आपल्याला सांगितलं आहे की नेमकं आजच्या दिवसाचं विशेष महत्व काय असतं. लाखोच्या संख्येने भाविक दाखल होतात, आईचं दर्शन करतात, आराधना करतात, पूजा करतात आणि जे काही आपलं मागणी असेल ते आपण देवीकडे नतमस्तक होऊन आपल्या इच्छा पूर्ण होऊन अशी आपण एक मागणी करत असतो. नक्कीच सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन प्रदीप कोले सह मी रोहित काळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.